नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर डी शेले, आपलं इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालय जामनेरपुरा जामनेर या शैक्षणिक संकुलात आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण इयत्ता 12वी मराठी युवक भारती मराठी ह्या विषयामध्ये आपण व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. विभाग व्याकरण यामधील तिसरा घटक समास या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. समास हा खूप महत्त्वपूर्ण असा घटक आहे. समासाचा अभ्यास आपण ह्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण करून घेणार आहोत. आपल्या परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी विचारला जाणारा हा घटक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तसेच स्पर्धेच्या दृष्टिकोनातूनही तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या शालेय दृष्टिकोनातूनही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही 8वी ते 10वीपर्यंत समासाचा काही ना काही भाग व्याकरणामधील आपण अभ्यासलेला असेलच. आज आपण समासाचे 4 मुख्य प्रकार तसेच त्यांचे उपप्रकार ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. आपल्यासमोर बघा समास. समास म्हणजे काय? तर शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द म्हणतात. या शब्दाची फोड करून दाखविण्यास विग्रह असे म्हणतात. समासात 2 शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. बघा, समास या शब्दाची फोड केलेली आहे. सम अधिक अस बरोबर एकत्र होणे म्हणजे 2 शब्दांपासून एक शब्द तयार होणे म्हणजे समास आहे की नाही. म्हणजे शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास आपण समास असे म्हणतो. त्याचबरोबर समासिक शब्द जो शब्द तयार होतो, काटकसर करून एकच शब्द तयार होतो म्हणजे जोड शब्द तयार होतो, त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो. आणि या सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्यास आपण विग्रह असे म्हणत असतो. बघूया आपण सामासिक शब्द तसेच त्याचा विग्रह कसा केला जातो ते आपण सर्व पाहणार आहोत. तर बघा, खालील प्रमुख 4 प्रकार पडतात. समासाचे खालील प्रमुख 4 प्रकार पडतात. बघा, तुमच्यासमोर प्रकारसुद्धा दिलेले आहेत, परंतु त्याचे बरेचसे काही उपप्रकारही दिलेले आहेत. परंतु आपण ह्या ठिकाणी फक्त अव्ययी भाव हा एक मुख्य प्रकार जो आहे याचा अभ्यास करणार आहोत. आणि तत्पुरुषमध्ये लक्षात घ्या मित्रांनो, तत्पुरुषमध्ये ह्या ठिकाणी आपण फक्त 3 प्रकारांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. जसं की विभक्ती तत्पुरुष हा एक आहे की नाही. त्याचबरोबर आणखी काही जो तत्पुरुष जे प्रकार आहेत, जसं की आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत कर्मधारय. मित्रांनो, कर्मधारय हा एक प्रकार आहे, याचा अभ्यास करून घेणार आहोत. आणि एक प्रकार आणखी ह्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो, म्हणजेच द्विगु समास. म्हणजे तत्पुरुष समासामध्ये मित्रांनो इथे लक्षात घ्या, तत्पुरुष समासामध्ये आपल्याला विभक्ती तत्पुरुष समास आणि कर्मधारय तत्पुरुष समास आणि द्विगु तत्पुरुष समास ह्या 3 प्रकारांचा अभ्यास आपण ह्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. तसंच म्हणजे तत्पुरुष समासामध्ये बघा, अलुक तत्पुरुष समास आहे, उपपद तत्पुरुष समास आहे, नत्र तत्पुरुष समास आहे, मध्यमपद लोपी तत्पुरुष समास आहे. अनेक असे उपप्रकार तत्पुरुष समासामध्ये सुद्धा दिलेले आहेत. परंतु फक्त आपण आपल्या पुस्तकाच्या दृष्टिकोनातून 12वीच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे दिलेले आहेत, तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार दिलेले आहेत. विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास आणि द्विगु समास असे 3च समासांचा आपण तत्पुरुष समासामध्ये अभ्यास करून घेणार आहोत. तेच आपल्या परीक्षेसाठी 12वीच्या दृष्टिकोनातून विचारलं जाणार आहे. त्यानंतर द्वंद्व समास. मित्रांनो, आता द्वंद्व समासामध्ये आपल्याला या ठिकाणी 3ही प्रकार महत्त्वाचे आहेत. आपल्या परीक्षेमध्ये हे 3ही इतरेतर द्वंद्व समास
तसंच वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास हे तीनही प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाईल मित्रांनो. बघा, आपण ह्या ठिकाणी हे तीनही द्वंद्व समासामध्ये तीनही प्रकारांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर बहुव्रीही समास आहे. बहुव्रीही समासामध्ये आपल्याला फक्त बहुव्रीही समासाचाच मुख्य प्रकाराचाच अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्यामध्ये अनेक उपप्रकार सुद्धा आहे, परंतु आपण ते फक्त बहुव्रीही समासच आपण त्याला संबोधणार आहोत. जसे की विभक्ती बहुव्रीही आहे, समाधिकरण, व्याधिकरण, नत्र बहुव्रीही आहे, सहबहुव्रीही आहे, प्रादिबहुव्रीही आहे. म्हणजे यामध्ये जरी सुद्धा आपल्याला काही शब्द आला, समासिक शब्द आला, तर तो शब्द बहुव्रीही समासामध्येच आपण मोडणार आहोत, विचारला जाणार आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जो समाज ओळखायला सांगितला जाईल, जरी तो विभक्ती बहुव्रीही समासातील समाधिकरण असेल, व्याधिकरण असेल, जर तुम्हाला सांगितलं की हा कोणता समास आहे, तर बहुव्रीही समास असंच आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत मित्रांनो. बघा, आपण ह्या ठिकाणी 4 प्रकार जे होते, जसे की बघा अव्ययी भाव समास पहिला, तो अभ्यासून घेणार आहोत. त्यानंतर तत्पुरुष समास अभ्यासून घेणार आहोत. त्याचे 3 प्रकार जे आहे, विभक्ती तत्पुरुष समास आहे, कर्मधारय तत्पुरुष समास आहे, द्विगु तत्पुरुष समास आहे. या तीनही उपप्रकारांचाही अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. त्यानंतर द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये तीनही जे प्रकार आहे, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, या तीनही प्रकारांचा अभ्यास आपण ह्या द्वंद्व समासामध्ये सुद्धा समासात आपण करून घेणार आहोत. त्यानंतर चौथा प्रकार शेवटचा जो होता बहुव्रीही समास, यामध्ये संपूर्णतः जेवढे उपप्रकारापैकी कोणताही शब्द तुम्हाला विचारलेला असेल, तर तो फक्त आपण बहुव्रीही समासच आपण त्याला संबोधणार आहोत मित्रांनो. तरी आपण हे लक्षात घेणार आहोत, विभक्ती बहुव्रीही समास म्हणजे काय असतं, समाधिकरण काय असतं, व्याधिकरण काय असतं, नत्र काय असतं, बहुव्रीही काय असतं आणि प्रादिबहुव्रीही काय असतं, हे सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करून घेणार आहोत. जरी तुम्हाला यापैकी एकही शब्द, समासिक शब्द तुम्हाला विचारला, तर आपल्याला विभक्ती बहुव्रीही म्हणून असं आपल्याला काही नोंदवायचं नाही, ओळखायचं नाही, समाधिकरण ओळखायचं नाही. म्हणजे आपल्याला डायरेक्टली तो बहुव्रीही समास असंच आपण त्याला संबोधणार आहोत मित्रांनो. तर बघूया आपण समासाचे काही जे प्रकार आहेत ते कशा पद्धतीने ओळखायचे. बघा मित्रांनो, तर तुमच्यासमोर हे कृती दिलेली आहेत, ठीक आहे. आता ह्या कृतीनुसार आपण ह्या ठिकाणी ओळखून घेणार मित्रांनो. तर ह्या कृतीमध्ये असे 3 उपप्रकार दिलेले आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी अव्ययी भाव समास, बघा काय महत्त्वाचं असतं अव्ययी भाव समासामध्ये, आपण ते पाहणार आहोत. तर बघा, अव्ययी भाव समासामध्ये इथे दिलेलं आहे तुम्हाला कृतीमध्ये, आकृती दिसत आहे तुम्हाला, गोल आकृती केलेली आहे. त्या आकृतीमध्ये 1 अधिक 2 असं दिलेलं आहे. म्हणून 1 अधिक 2 वर ह्या ठिकाणी रेषा ओढलेली आहे, क्रॉस केलेलं आहे. म्हणून यामध्ये कसं ओळखायचं बघा, अव्ययी भाव समास यामध्ये पहिलं पद जे आहे, प्रथम पद म्हणजे पहिला शब्द, सामासिक शब्दातील पहिला शब्द जो आहे तो प्रधान असतो आणि दुसरा जो असतो हा गौण असतो, म्हणजे प्रधान नसतो. म्हणजेच तुम्हाला दिलेलं आहे अशा अव्ययी भाव समासामध्ये कशा प्रकारचे शब्द येत असतात. तर अशा अव्ययी भाव समासामध्ये तुम्हाला स्थलवाचक, कालवाचक, रीतवाचक शब्द, जसे की बघा उदाहरणार्थ घरोघरी, क्षणोक्षणी, यथाशक्ती, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शब्द विचारले जातील. स्थलवाचक असेल तर घरोघरी हा शब्द येईल, कालवाचक असेल तर क्षणोक्षणी हा शब्द येईल, रीतवाचक शब्द असेल तर यथाशक्ती असा शब्द तुम्हाला विचारला जाईल. तर अव्ययी भाव समासामध्ये तुम्हाला लक्षात घेणं आहे, या सामासिक शब्दामध्ये प्रथम पद जे असतं हे प्रधान असतं आणि द्वितीय पद हे गौण असतं. त्यानंतर तत्पुरुष समास. तत्पुरुष समासामध्ये बघूया आपण या ठिकाणी, यामध्ये प्रथम पदावर जे आहे पहिल्या क्रमांकाला आडवी रेषा ओढलेली आहे, अधिक 2. जसं की बघा, यामध्ये द्वितीय पद प्रधान दर्शवलेलं आहे. यामध्ये प्रथम पद जे असतं हे गौण असतं
आणि द्वितीय पद जे आहे प्रधान आहे. याचं सांगायचा अर्थ म्हटलं म्हणजे एकावर रेषा का आवडली मी, कारण की हे कमी महत्त्वाचं आहे. एकाला जास्त महत्त्व नाही, परंतु दुसऱ्याला जास्त महत्त्व आहे. म्हणून प्रथम पद जे आहे गौण आहे तत्पुरुष समासामध्ये, आणि द्वितीय पद जे आहे प्रधान आहे, मुख्य आहे. तर बघूया आपण कशा पद्धतीचे शब्द ह्या ठिकाणी सुद्धा वापरले जातात, की बघा दोन घटकाचा उल्लेख होतो. लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे दोन घटकाचा उल्लेख होतो, परंतु फक्त दुसराच घटक डोळ्यांसमोर येतो. उदाहरणार्थ शेतकरी. बघा दोन घटकाचा उल्लेख ह्या शब्दामध्ये झालेला आहे, शेती आणि करणारा, म्हणजे फक्त शेती करणारा ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी तत्पुरुष समास ओळखायचा असतो मित्रांनो. त्यानंतर तिसरा आहे द्वंद्व समास. यामध्ये बघा प्रथम आणि द्वितीय दोन्हीही पद प्रधान आहे. यामध्ये कोणतंही पद एक पद गौण नसतं. पहिलंही पद तितकंच प्रधान आहे, दुसरंही पद तितकंच महत्त्वाचं आहे, प्रधान आहे. म्हणजे दोन्ही पदांना महत्त्व आहे. बघूया आपण कसे शब्द येतात यामध्ये. जेवढ्या शब्दांचा उल्लेख केला ते सर्व डोळ्यासमोर येतात. दोन्ही आवश्यक असतात. लक्षात घ्या, दोन्ही एक सामासिक शब्द आलेला आहे, त्यामध्ये अनेक शब्द आहे, म्हणून दोन्हीही शब्द प्रथम पद आणि द्वितीय पद पहिल्याही शब्दाला तितकंच महत्त्व आहे आणि दुसऱ्याही शब्दाला तितकंच महत्त्व आहे. म्हणजे यामध्ये बघूया आपण इतरेतर द्वंद्व समास असेल, इतरेतर द्वंद्व त्याचे उपप्रकार आहेत. तर आई वडील हा शब्द आहे, आईलाही तितकंच महत्त्व आहे आणि वडिलांना सुद्धा तितकंच महत्त्व आहे, म्हणून दोन्हीही प्रधान आहेत. बघूया आपण दोन्हीपैकी एक म्हणजे वैकल्पिक, म्हणजे निवडायचं आहे, विकल्प आहे. लक्षात घ्या मित्रांनो, विकल्प म्हणजे निवडायचं आहे. वैकल्पिक 15-16 म्हणजेच 15 किंवा 16 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दर्शवू शकतो. म्हणजे 15लाही तितकंच महत्त्व आहे आणि 16ला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. बघूया तसे अनेक घटक आहेत. समाहारमध्ये समाहार वेणी फणी, बघा उदाहरणार्थ काय वेणी फणी असा शब्द आला, हा सुद्धा द्वंद्व समासातीलच शब्द आहे. दोन्ही पद तितकेच महत्त्वाचे आहे. वेणी आणि फणीलाही तितकंच महत्त्वाचं आहे. बघा वेणी फणी म्हटलं म्हणजे काय, फक्त एकच नाही, फक्त केस विंचरणेच नाही, तर अनेक गोष्टी आपल्या त्यामध्ये येत असतात. वेणी फणी म्हटलं म्हणजे आपण वेणी फणी साज शृंगार ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येत असतात. जसं की आपण बाजारहाट असा शब्द असतो. बाजारहाट म्हटलं म्हणजे का फक्त एकच भाजीपाला आपण त्या ठिकाणी घेऊ का, नाही, अनेक गोष्टी त्यामध्ये असणार, अनेक भाज्या असणार, अनेक किराणा असणार, त्याला आपण बाजारहाट म्हणतो. बघा असे अनेक शब्द आपल्याला ह्या ठिकाणी मोडता येऊ शकतात मित्रांनो. त्यानंतर बघा बहुव्रीही समास. बहुव्रीही समास आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये बघा प्रथम पदही गौण आहे आणि द्वितीय पद सुद्धा गौण आहे, म्हणजेच दोन्हीही पदे प्रधान नसतात. यामध्ये बघा बहुव्रीही समासामध्ये प्रथम आणि द्वितीय पद हे प्रधान नसतात, म्हणजे दोन्ही पदे प्रधान नसतात, हा वेगळा आहे. बघूया आपण ह्या ठिकाणी काय दर्शवायचं आहे, कशा पद्धतीने प्रधान नसतात हे दोन्ही पदे, कसा शब्द विचारला जातो सामासिक शब्द, ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. बघा उल्लेख केलेल्या घटकांपेक्षा, लक्षात घ्या, उल्लेख केलेल्या घटकांपेक्षा तिसराच घटक डोळ्यासमोर येतो. बघा यामध्ये दर्शवलेलं आहे, आपल्या समोर जो शब्द आहे सामासिक शब्द आहे, आपल्याला त्या दोघी शब्दांचा प्रथम असेल द्वितीय असेल दोन्हीही प्रधान नसतात, परंतु त्यावर न अवलंबून राहतात आपल्या डोळ्यासमोर तिसराच घटक समोर येत असतो, तिसराच शब्द आपल्या डोळ्यासमोर येत असतो. बघा वक्रतुंड. वक्रतुंड म्हणजे आपल्या लक्षात काय आलं, वक्रतुंड म्हटलं म्हणजे गणपती दिसला, लगेच गणपतीचं दर्शन आपल्याला ह्या ठिकाणी झालं, म्हणजे गणपती आपल्या नजरेसमोर आला. तर बघा वक्रतुंड हा शब्द वेगळा आहे आणि गणपती वेगळा आहे, म्हणजेच तिसराच घटक आपल्या डोळ्यासमोर ह्या ठिकाणी आला आहे. लंबोदर आहे ना असा शब्द आला तर म्हणजेच गणपती दिसणार, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येणार, म्हणजेच दुसराच शब्द दुसराच घटक आपल्या डोळ्यासमोर ह्या ठिकाणी येताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो. हे लक्षात आलं मित्रांनो आपल्या, की आपल्याला आता बरोबर त्या ठिकाणी अव्ययीभाव समास कोणता असेल, तत्पुरुष समास कोणता असेल, द्वंद्व समास कोणता असेल आणि बहुव्रीही समास कोणता असेल, तसेच अशा समासामध्ये
प्रथम पद कोणतं आहे, द्वितीय पद कोणतं आहे, प्रधान कोणत्या समासात, प्रथम पद कोणत्या समासात असतं प्रधान, या सर्व गोष्टी आपल्याला ओळखायला या आकृतीवरून आता सोपं जाणार आहे मित्रांनो. आता आपण समासाला सुरुवात करूया. त्याची काही वैशिष्ट्ये आहे. आपल्या पुस्तकामध्ये सर्वांनी आपल्या पुस्तकात पाहायचं आहे. आपलं पुस्तक आपल्या समोर ठेवून आपण ह्या घटकाचा, ह्या समास, ह्या व्याकरणातील घटक जो आहे तो अभ्यासून घेणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. व्याकरणाच्या दृष्टिकोनातूनही, स्पर्धेच्या दृष्टिकोनातूनही, आपले शालेय दृष्टिकोनातूनही. खालील वाक्य वाचून त्यातील अधोरेखित शब्दांची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. बघा, अशी सूचना ह्या ठिकाणी आहे. तर आपण खालील वाक्य वाचूया आणि अधोरेखित जे शब्द आहे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे ते लक्षात घेऊया. सैनिक सीमेवर पहारा करताना प्रतिक्षण सतर्क असतात. त्याने आपले तनमन धन राष्ट्रार्पण केले. तसेच सदविवेक बुद्धी असणारी व्यक्ती योग्यतेचा विचार करतेच. लंबोदराला मोदक प्रिय आहेत. असे चार वाक्य जे आहे यामध्ये प्रतिक्षण, पहिल्या वाक्यामध्ये प्रतिक्षण ह्या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये राष्ट्रार्पण या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये योग्यतेचा या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि चौथ्या वाक्यामध्ये लंबोदर या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. बघूया याच्या मागील काय वैशिष्ट्य आहे यांचं, आपण ते या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला असे अनेक वाक्य विचारले जाऊ शकतं की प्रत्येकाने प्रतिक्षण सतर्क असावे, किंवा तुम्हाला राष्ट्रार्पणावरून तुम्हाला असे वाक्य विचारलं जाऊ शकतं, स्वातंत्र्यवीरांनी आपले तनमन राष्ट्रार्पण केले. त्याचबरोबर योग्य अयोग्य यावरती तुम्हाला असं वाक्य विचारलं जाऊ शकतं, सज्जन माणूस योग्यतेचा निवाडा करतो. त्याचबरोबर लंबोदरावरून तुम्हाला असंही वाक्य विचारलं जाऊ शकतं, लंबोदर विद्येची देवता आहे. अशा पद्धतीने अनेक, म्हणून हे शब्द जे आलेले आहे बघूया आपण. प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, योग्यतेचा, लंबोदर असे जे चार शब्द आहे यामागील खास वैशिष्ट्य बघूया आपण. कृती खालील एक अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. बघा, आपण अधोरेखित शब्द केलेले आहे. प्रतिक्षण, राष्ट्रार्पण, योग्य अयोग्य, लंबोदर असे जे शब्द आहेत यांचा आपण ह्या ठिकाणी दोन शब्द कोणते आहेत ते आपण ह्या ठिकाणी ओळखणार आहोत मित्रांनो. तर बघा, पहिला शब्द जो आहे प्रतिक्षण. बघा, पहिला चौकटीमध्ये पहिला शब्द येईल, यामध्ये येईल प्रति. त्यानंतर दुसरा शब्द असणार आहे क्षण. लक्षात घ्या मित्रांनो, दुसरा शब्द कोणता आहे? क्षण. पहिला शब्द कोणता आहे? प्रति. अशी फोड या ठिकाणी आपण करू शकतो. त्यानंतर दुसरा शब्द आहे राष्ट्रार्पण. राष्ट्रार्पण कसा येणार ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो. राष्ट्रार्पण हा शब्द असा असणार आहे की राष्ट्र, सुरुवातीला पहिल्या चौकटीत राष्ट्र आणि दुसऱ्या चौकटीत अर्पण. त्यानंतर योग्यायोग्य म्हणजे पहिल्या ह्याच्यात येणार योग्य आणि दुसऱ्या चौकटीत असणार आहे अयोग्य. चौथं बघूया, लंबोदर हा शब्द आहे. तर बघा, त्यामध्ये पहिल्या चौकटीत येणार लांब आणि दुसऱ्या चौकटीत येणार उदर. लांब उदर अशा पद्धतीने बघूया आपण पुढे काय म्हणतात. प्रतिक्षण जे आहे, ठीक आहे, प्रतिक्षण यामध्ये कशा पद्धतीने हा शब्द तयार झाला बघूया आपण. याची कशा पद्धतीने हा शब्द तयार होतो. प्रतिक्षण हा प्रति म्हणजे प्रत्येक. लक्षात घ्या मित्रांनो, प्रति म्हणजे काय? प्रत्येक. व क्षण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे. त्यानंतर राष्ट्रार्पण हा शब्द कसा तयार झाला? राष्ट्र व अर्पण या दोन शब्दांचा एक शब्द तयार झालेला आहे. योग्य असा शब्द आहे. तर त्यापासून कसा शब्द तयार झाला बघूया आपण. कशा पद्धतीने हा शब्द योग्य शब्द तयार झाला. योग्य व अयोग्य या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे. आणि लंबोदर बघा, लंबोदरचा लंब व उदर या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे. तर बघा, वरील उदाहरणावरून असे लक्षात येते की वरील
प्रत्येक शब्दात दोन वेगळे शब्द आहेत. बोलताना आपण त्या दोन शब्दांशी संबंधित विभक्ती प्रत्यय तसेच इतर शब्द गाळून वरील प्रमाणे एक शब्द तयार करतो. उदाहरणार्थ पाहिलं आपण, प्रतिक्षण हा शब्द प्रत्येक क्षणाला या दोन शब्दांसाठी वापरतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला आपण समास असे म्हणतात. अशा प्रकारच्या एकत्रीकरणाने जो शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द असे म्हणतात. सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून दाखवतो. या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला सामासिक शब्दाचा विग्रह असे म्हणतात. बघूया आपण ह्या ठिकाणी कशा पद्धतीने विग्रह केलेला आहे शब्दांचा आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आपण व्याख्या जाणून घेतली की कशा पद्धतीने ह्या शब्द तयार झाले. वरील प्रत्येकी दोन शब्दातील मधले काही शब्द जे असतात विभक्ती प्रत्यय गाळून जोड शब्द तयार केले असतात. कमीत कमी दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला आपण समास असे म्हणतो. एकत्रीकरणाने जो नवीन जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात आणि तयार झालेला सामासिक शब्द फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह असे म्हणतात. बघूया कशा पद्धतीने ह्या ठिकाणी विग्रह केलेला आहेत. तर बघा, ज्ञानामृत सामासिक शब्द आहे. ज्ञानामृत, घरोघर, अहोरात्र, जितेंद्रिय त्यांचा विग्रह केलेला आहे. ज्ञानामृत बघूया आपण कशा पद्धतीने याची फोड केली जाते. लक्षात घ्या मित्रांनो, विग्रह करणे म्हणजे काय? फोड करणे. लक्षात घ्या, विग्रह करणे म्हणजे काय? तयार झालेला जो सामासिक शब्द असतो त्या सामासिक शब्दाचा फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला विग्रह असे म्हणतो. म्हणजे तयार झालेला शब्द कोणता आहे? ज्ञानामृत. त्याची फोड करून दाखवण्याच्या क्रियेला आपण विग्रह असे म्हणत असतो. बघा, ज्ञानरूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत हा झाला विग्रह त्या शब्दाचा. त्या सामासिक शब्दाचा विग्रह काय होणार? ज्ञानरूपी अमृत किंवा ज्ञान हेच अमृत. घरोघर म्हणजेच प्रत्येक घरी. अहोरात्र म्हणजे म्हणजे दिवस आणि रात्र. जितेंद्रिय जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो, असा विग्रह याचा होणार. कसा होणार? जितेंद्रियाचा विग्रह जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो. बघा, समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात. त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे 4 प्रकार पडताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात. बघा, आपल्या पुस्तकामध्ये समासामध्ये खालील कमीत कमी 2 शब्द असावे लागतात. म्हणजे ते जोड शब्द. त्या प्रत्येक शब्दाला पद आपण म्हणत असतो. त्या 2 पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे प्रकार पडत असतात. आपण सुरुवातीच्या आकृतीमध्ये अभ्यासून घेतलं की पहिलं पद महत्त्वाचं असेल, प्रधान असेल आणि दुसरं गौण असेल तर कोणत्या प्रकारचा समास असतो. ठीक आहे, हे आपण अभ्यासून घेतलं आकृतीमध्ये. तसंच दुसरं पद प्रधान असेल आणि द्वितीय पद गौण असेल तर कोणत्या प्रकारचा समास असणार. तर या खाली सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा दर्शवलेलं आहे मित्रांनो. त्यानुसारही आपल्या लक्षात येणार आहे कशा पद्धतीने सामासिक शब्द हा कोणत्या सामासिक प्रकारात मोडत असतो ते आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. तर बघा, पद प्राधान्य आणि समासाचे नाव आणि त्याचे काही उदाहरणे दिलेली आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. तर त्याचबरोबर यामध्ये पहिले पद प्रधान, लक्षात घ्या, पहिले पद प्रधान असेल तर तो अव्ययी भाव समास असतो. पहिले पद प्रधान असेल आणि द्वितीय पद गौण असेल तर हा अव्ययी भाव समास असतो. अशा समासामध्ये असे शब्द विचारले जातात जसे की प्रतिदिन आहे, दिवसेंदिवस आहे. असे शब्द जे आहे ते तुम्हाला या समासामध्ये विचारले जातात मित्रांनो. त्याचबरोबर दुसरे पद प्रधान आणि प्रथम पद गौण असेल तर, म्हणजे दुसरे पद प्रधान आहे, दुसरे पद महत्त्वाचे आहे, असा समास जो असतो हा तत्पुरुष समास असतो मित्रांनो. अशा समासाचे वाक्य जे असतात, उदाहरणे सूर्योदय, अनपेक्षित असे उदाहरणं आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर तिसरं बघूया,
दोन्ही पदे प्रधान अशा समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असेल तर तो कोणत्या प्रकारचा समास असणार आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दवंदव समास म्हणजे खरे खोटे, भाजीपाला अशा पद्धतीने. त्यानंतर चौथं बघूया. दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. लक्षात घ्या, दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा कोणत्या प्रकारचा समास असतात तर तो आहे बहुव्रीही समास. लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारचा समास जो असतो हा बहुव्रीही समास असतो. त्याला आपण त्याची उदाहरणे अनेक येऊ शकतात. अथांग आहे, सनात आहे, असे अनेक उदाहरण आपण ह्या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो. तर बघा, या इयत्तेत आपण समासाच्या 4 मुख्य प्रकारांचा आणि त्यातील 2 समासांच्या उपप्रकारांचा अभ्यास करणार आहोत. आपण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की याचे मुख्य प्रकार आणि 2 उपप्रकार जे आहेत त्याचे आपण ह्या ठिकाणी अभ्यास करून घेणार आहोत मित्रांनो. की सामासिक शब्द आणि विग्रह कसा करायचा तोही आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतला मित्रांनो. कशा पद्धतीने प्रतिक्षण हा शब्द असेल तर प्रत्येक क्षणाला, राष्ट्रार्पण आहे तर राष्ट्राला अर्पण असा विग्रह आपण त्या ठिकाणी करणार. योग्य अयोग्य, योग्य किंवा अयोग्य असा विग्रह करणार. लंबोदर, लंब आहे उदर, पोट असा तो असा विग्रह आपण त्या ठिकाणी करणार मित्रांनो. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये की लंबोदर ह्या शब्दाचा विग्रह करा. लंब आहे उदर, लंब आहे पोट असा तो असं आपण त्या ठिकाणी दर्शवणार मित्रांनो. किंवा तुम्हाला असं समासात कमीत कमी 2 शब्द असतात. लक्षात घ्या मित्रांनो, समासात कमीत कमी 2 शब्द असतात. समासातील शब्दांना आपण पद म्हणतात. पहिला शब्द म्हणजे पहिले पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे यावरून समासाचे प्रकार आपल्यापर्यंत ठरत असतात. तर बघा, महत्त्वाचे पद म्हणजेच प्रधान पद असतं आणि कमी महत्त्वाचं पद म्हणजेच गौण पद असतं, है की नाही. महत्त्वाचं पद प्रधान आहे आणि कमी महत्त्वाचं असेल तर त्याला आपण गौण म्हणतो. अशा पद्धतीने आपण पाहिलं, प्रधान अव्ययी भाव समासामध्ये प्रधान आणि गौण असे दोघे असतात. म्हणजे प्रथम पद जे आहे प्रधान असतं आणि द्वितीय पद जे आहे गौण असतं. आणि दुसऱ्यामध्ये बघितलं आपण या ठिकाणी, म्हणजे पहिलं पद जे असतं गौण असतं आणि दुसरं पद जे आहे प्रधान असतं. असा समास जो असतो तत्पुरुष समास असतो. बघा, राष्ट्रार्पण हा शब्द जो आहे यामध्ये पहिलं पद जे आहे गौण आहे आणि दुसरं पद जे आहे प्रधान आहे, म्हणून राष्ट्रार्पण हा शब्द याला योग्य आहे. आणि जे अव्ययीभाव समासामध्ये प्रतिक्षण हा शब्द जो आहे म्हणजे ह्या ठिकाणी प्रथम पद जे आहे प्रधान आहे आणि द्वितीय पद जे आहे गौण आहे. अशा पद्धतीने अव्ययीभाव समासामध्ये आपल्याला प्रतिक्षण असा शब्द आपण या ठिकाणी दर्शवू शकतो. प्रतिदिन दर्शवू शकतो, दिवसेंदिवस दर्शवू शकतो. गौण आणि प्रधान असे असेल, प्रथम गौण असेल, द्वितीय प्रधान असेल तर तत्पुरुष समास असतो. म्हणजे अशामध्ये सूर्योदय, अनपेक्षित, राष्ट्रार्पण असे शब्द आपण ह्या ठिकाणी दर्शवू शकतो. आणि दोन्ही पदे लक्षात घ्या, प्रधान असेल, दोन्ही पदे प्रधान असेल असे द्वंद्व समास असतात. म्हणजे योग्य अयोग्य असा जो शब्द असतो हा द्वंद्व समासामध्ये मोडत असतो. खरे खोटे, भाजीपाला अशा पद्धतीने. आणि दोन्ही पदातून लक्षात घ्या मित्रांनो, दोन्ही पदे गौण असेल म्हणजे प्रधान नाहीच, म्हणजे दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा जो समास असतो हा बहुव्रीही समास असतो. म्हणजे अशामध्ये अथांग, सनात, लंबोदर असे वेगळाच तिसराच अर्थ यातून बोध होत असतो. तर आपण 4 प्रकार जे आहे त्या 4 प्रकारांचा अभ्यास आपण ह्या ठिकाणी मित्रांनो करून घेणार आहोत. तर 4 प्रकार आपल्या समोर आहेत मित्रांनो. समासाचे प्रकार बघितले आपण सुरुवातीला आकृतीमध्ये सुद्धा, की तुम्हाला सांगितले की ह्या प्रकारांचा अभ्यास आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आज करून घ्यायचा आहे मित्रांनो. कारण की समासाचे 4 प्रकार मुख्य प्रकार आहेत. त्या मुख्य प्रकारांचा अभ्यास पूर्णतः आपल्याला आकलन होईल त्या दृष्टिकोनातून आपण लक्ष द्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, व्यवस्थितरित्या लक्ष देऊन ऐकायचं आहे. तर बघा, अव्ययी भाव समास हा आपण अभ्यासून घेणार आहोत. तत्पुरुष समास त्याचे उपप्रकार आहे दिलेले. पहिला जो आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा आहे कर्मधारय समास आणि तिसरा आहे द्विगु समास. या 3 प्रकार जे आहे या तिन्ही प्रकारांचा अभ्यास आपण ह्या पुस्तकात करून घेणार आहोत. त्यानंतर इतरेतर द्वंद्व समासामध्ये वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास
हे 3 प्रकार द्वंद्व समासाचे उपप्रकार आहेत त्याचाही अभ्यास करून घेणार आहोत आणि बहुव्रीही समास याचाही अभ्यास आपण या पुस्तकात करून घेणार आहोत. प्रथम आपण अव्ययीभाव समास हा अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. अव्ययीभाव समासामध्ये खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा असं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा, अधोरेखित करायचं आहे, शब्दांना आपल्याला अधोरेखित करायचं आहे. कृती दिलेली आहे, खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा अव्ययीभाव समासामध्ये. तर वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही असं शब्द आलेला आहे. नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. सुरुवातीला आपण अव्ययीभाव समास म्हणजे काय हे जाणून घेऊया, तेव्हा आपल्याला सोपं जाईल की कशा पद्धतीने हा जो शब्द आहे अधोरेखित केलेला शब्द तो आपल्या लक्षात राहू शकतो मित्रांनो. तर अव्ययीभाव समासाची काही व्याख्या दिलेली आहे, ती व्याख्याही आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. बघा, अव्ययीभाव समासामध्ये प्रथम पद जे आहे ते प्रधान असतं मित्रांनो. प्रथम पद प्रधान असतं आणि द्वितीय पद जे आहे गौण असतं. तर आपण पाहिलं मागच्या वेळेस. तर या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असतं, अव्यय असतं ते, ठीक आहे. व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो तेव्हा तो अव्ययीभाव समास होतो. हे शब्द बहुधा स्थळ, काळ, रीतिवाचक असतात. आपण पाहिलं उदाहरणार्थ आ असा शब्द आहे, उपसर्ग जो आहे आ शब्दाला लागून आलेला उपसर्ग आ, येथा, प्रति हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतात. बघा, म्हणजे असे जे शब्द येतात हे संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे आणि शब्दाला जोडून आलेले असतात, उपसर्ग लागून आलेले असतात. असे अव्ययीभाव समासातील असतात मित्रांनो. कालवाचक आहे, रीतिवाचक आहे, अशा पद्धतीने स्थलवाचक आहे, अशा पद्धतीने शब्द तुम्हाला विचारला जातात मित्रांनो अव्ययीभाव समासामध्ये. आलं का लक्षात? बरोबर. तर तुम्हाला असे शब्द विचारले जाईल. सामासिक शब्द बघा, आजन्म आहे, आ शब्द आला की नाही सुरुवातीला लागून जन्माला लागून आलेला आहे शब्द आ. त्याचा विग्रह कसा करणार मित्रांनो? जन्मापासून, म्हणजे कालवाचक हा शब्द आहे. जन्मापासून आमरण असं आपण या ठिकाणी दर्शवू शकतो. आमरण म्हणजे आ हा शब्दसुद्धा इथेही आलेला आहे. आमरण असं आपण त्या ठिकाणी दर्शवू शकतो मित्रांनो. म्हणजे मरेपर्यंत विग्रह. विग्रह कसा करणार? मरेपर्यंत. येथा, येथा हा शब्दसुद्धा क्रमला लागलेला आहे. येथा क्रम असा शब्द होतो, म्हणजेच हा अव्यय जोडून आलेला शब्द हा सुद्धा अव्ययीभाव समासातील असतो, म्हणजे क्रमाप्रमाणे रीतिवाचक शब्द आहे. प्रतिष्ठान म्हणजे प्रति हा शब्द जोडून आलेला आहे किंवा प्रतिक्षण आहे की नाही, प्रत्येक क्षणाला अशा पद्धतीने. येथा न्याय म्हणजे न्यायाप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी दर्शवू शकता. हे अव्ययीभाव समासातील शब्द आहे. जसे की तुम्हाला अनेक शब्द विचारले जाऊ शकतात मित्रांनो. असे शब्द जे आहे काही आलेले असतात, जोडून आलेले असतात, म्हणजे उपसर्ग लागून तयार झालेले असतात. लक्षात घ्या, शब्दाला उपसर्ग लागून तयार झालेले असतात. आणि फारसी भाषेतील सुद्धा शब्द आहे बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यासारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द असतात. असे शब्दसुद्धा अव्ययीभाव समासाचीच असतात मित्रांनो. बघा, दर साल, दर हा शब्द फारसी भाषेतील अव्यय आहे, म्हणून दर हा लागून साल, साल शब्दाला दर शब्द लागून दर साल शब्द तयार झाला, म्हणजे प्रत्येक वर्षी. त्याचा विग्रह कसा करणार? प्रत्येक वर्षी. हर रोज, हर हा शब्द जोडलेला आहे. प्रत्येक दिवशी. बिनधास्त, बिन हा शब्द जोडून आलेला आहे. धास्तीशिवाय म्हणजे बेशक, म्हणजे शंका न घेता, बेशालक, गैरहजर, हजेरीशिवाय, बरहुकूम, हुकुमाप्रमाणे असे अनेक शब्द तुम्हाला सांगता येऊ शकतात मित्रांनो. म्हणजेच मराठी भाषेतील काही द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणेही वापरले जातात. ही सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणे असतात. जसे की घरोघरी म्हणजे वाचकातले शब्द आहे. घरोघरी असा शब्द आला. वारंवार, पाणोपाणी, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस, दारोदार, जागोजागी असे जे शब्द असतात हे सर्व शब्द अव्ययीभाव समासातील असतात मित्रांनो. तर आपण पाहिले अशा पद्धतीने तुम्ही अव्ययीभाव समासातील शब्द या ठिकाणी ओळखू शकतात मित्रांनो. तर बघा, अव्ययीभाव समासामध्ये काही कृती आपल्या पुस्तकामध्ये दर्शवलेल्या आहेत. त्या कृतीचाही अभ्यास आपण या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. तर बघा, ह्या पहिल्या शब्दामध्ये कोणता शब्द जो आहे ह्या ठिकाणी अव्ययीभाव समासातील आहे, ठीक आहे. तर गैरहजर आहे ना,
गैरहजर, गैर हा शब्द जोडून आलेला आहे. हे अव्यय जे आहे हे जोडून आलेलं आहे. गैर हा शब्द जो आहे फारसी भाषेतील आहे, म्हणून ह्या फारसी भाषेतील शब्द अव्यय जो आहे हा अव्यय हजर ह्या शब्दाला जोडून आलेला आहे, म्हणजे उपसर्ग जोडून आलेला आहे. या ठिकाणी अशा शब्दास आपण अव्ययीभाव समास असं म्हणत असतो. नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. येथा हा शब्द जोडून आला आहे शक्तीला, म्हणजे हा अव्यय जोडून आलेला आहे, म्हणून हा अव्ययीभाव समास आहे. कोणता? यथाशक्ती. रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. बघा, पावलोपावली हा जो आहे अव्ययी या ठिकाणी क्रियाविशेषणाप्रमाणे वापरलेला आहे. लक्षात आला? हा अव्ययीभाव समासाचीच उदाहरण आहे क्रियाविशेषणाप्रमाणे. म्हणजेच पानो पाणी, जागोजागी, दारोदारी, पावलोपावली असे जे असतात हे स्थलवाचक, कालवाचक मध्ये दर्शवलेले असतात. अशा पद्धतीने आपण हे शब्द अव्ययीभाव समासातील असतात. बघूया, आपण खाली दिलेले आहे. तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये म्हणजे. बघा, आपण अधोरेखितही केलेल्या हे जे शब्द आहेत आपण ह्या ठिकाणी अधोरेखित करून घेणार आहोत मित्रांनो. की बघा, जसं की आपण ह्या ठिकाणी पाहिलं की आता वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. तर गैरहजर हा जो शब्द आहे हा अव्ययीभाव समासातील शब्द आहे मित्रांनो. त्याचबरोबर यथाशक्ती हा जो शब्द आहे हा सुद्धा अव्ययीभाव समासातील आहे. आणि पावलोपावली हा शब्द सुद्धा अव्ययीभाव समासातील आहे मित्रांनो. त्याचबरोबर बघा, तुम्ही अधोरेखित केलेल्या सामासिक शब्दांची वैशिष्ट्ये म्हणजे. अधोरेखित केलेल्या शब्दात बघा, प्रथम सामासिक शब्दातील, लक्षात घ्या, सामासिक शब्दातील दोन पदांपैकी पहिले पद प्रधान म्हणजे महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय आहे. उदाहरणार्थ बघूया, गैर, येथा, आ, येथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय आपण या ठिकाणी म्हणतो. बघा, येथा, आ, प्रति ह्या वगैरे ह्या उपसर्ग, हे उपसर्ग आहे, यांना आपण संस्कृतमध्ये अव्यय म्हणतो. म्हणून हे संस्कृतमधून आलेले शब्द आहे. आ, येथा, प्रति. गैर, येथा हे शब्दसुद्धा फारसी भाषेतून आहे. अशा पद्धतीने जे शब्द तयार लागून आलेले असतात, शब्दाला उपसर्ग जोडून आलेले असतात, अशा शब्दांना आपण अव्ययीभाव समास असं म्हणत असतो. म्हणजे हे अव्यय असतात. त्यानंतर संपूर्ण सामासिक शब्द वाक्यात क्रियाविशेषणाचे काम करतो. जो सामासिक शब्द असतो हा क्रियाविशेषणाचे काम करत असतो. यथाशक्ती मदत केली, गैरहजर राहत नाही, पावलोपावली दिसतात. म्हणजे अशा पद्धतीने क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द असतो. म्हणजेच हा शब्द हा जो असतो अव्ययीभाव समासातील असतो. पावलोपावली या शब्दात अव्यय दिसत नसले, लक्षात घ्या, पावलोपावली या शब्दात अव्यय दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो. लक्षात घ्या मित्रांनो. म्हणून या शब्दांचा समावेश अव्ययीभाव समासात होतो. पावलोपावली या शब्दात अव्यय दिसतोय का? नाही, तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो, म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययीभाव समासात होतो. तर उदाहरणार्थ पावलोपावली म्हणजे प्रत्येक पावलावर अव्यय दिसत नसलं तरी बी याचा क्रियाविशेषणासारखा वापर केला जातो. म्हणजे हे असं स्थलवाचक जे शब्द असतात, कालवाचक असतात, स्थलवाचक हे अशा पद्धतीने अव्ययीभाव समासामध्ये मोडत असतात. म्हणजे पावलोपावली म्हणजे प्रत्येक पावलावर असा अर्थ आपण त्या ठिकाणी दर्शवू शकतो. घरोघरी यामध्ये सुद्धा दिसतंय का? नाही दिसत. म्हणजे यामध्ये सुद्धा विग्रह जो आहे अशाच पद्धतीने केला जाईल प्रत्येक घरी, है ना. शब्दाचा समावेश जो आहे अव्ययीभाव समासातच होत असतो. ज्यामध्ये अव्यय दिसत नाही म्हणजे याला जोडून आलेले शब्द कोणते ते दिसत नाही. जसं की येथा, प्रति जे शब्द आहे, गैर, बिन हे जे अव्यय जोडून आलेले आहे, बरोबर है ना, हे अव्यय आहेत, हे जोडून आलेले आहे शब्दाला, मग ते दिसतात. परंतु पावलोपावली यामध्ये दिसत नाही अव्यय, म्हणून यामध्ये आपल्याला त्याची फोड करताना प्रत्येक पावलावर असं करणार आहोत. म्हणून हा अव्ययीभाव समासातीलच शब्द असतो. पाणोपाणी म्हणजे प्रत्येक पाण्यात, गल्लोगल्ली म्हणजे प्रत्येक गल्लीत, असं आपण या ठिकाणी दर्शवू शकतो मित्रांनो. यावरून असे लक्षात येते की जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा
केलेला असतो तेव्हा अव्ययी भाव समास होतो. बघा, यावरून असे लक्षात आले आपले की जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून पहिलं पद जे असतं अव्यय असतं, जसं की गैर आहे, बिन आहे, यथा आहे, है ना, हे अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययीभाव समास होतो. म्हणजेच क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द असतो, म्हणजे क्रियाविशेषणासारखा त्याचा वापर केलेला असतो आणि त्याला अव्यय जोडून आलेले असते. गैर, बिन, येथा अशा पद्धतीने जे अव्यय जोडून आलेले असतात आणि अशा शब्दाचा आपण अव्ययीभाव समास म्हणतो. आणि प्रथम पद जे असतं ते प्रधान असतं. लक्षात घ्या मित्रांनो, जे अव्यय जे आहे ते महत्त्वाचं असतं, प्रधान असतं आणि द्वितीय गौण असतं. असे शब्द जे असतात हे अव्ययीभाव समासातील असतात. तर बघूया आपण खालील काही वाक्य दिलेले आहेत. सामासिक खालील तक्ता पूर्ण करा असं दिलेलं आहे. खालील काही तक्ता जो आहे तो पूर्ण करा असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये सामासिक शब्द दिलेला आहे आणि एक विग्रह केलेला आहे. सामासिक शब्दाचा त्या ठिकाणी विग्रह केलेला आहे. तर बघूया आपण कशा पद्धतीने या ठिकाणी कृतीमध्ये विग्रह केलेला आहे सामासिक शब्दाचा. तर बघा, विग्रह केलेला आहे जन्मापासून. याचा सामासिक शब्द काय होणार, म्हणजेच याला जन्मापासून हा जो शब्द आहे याला आपल्याला अव्यय जोडायचा आहे मित्रांनो. अव्ययीभाव समासामध्ये कसा करणार, तर आजन्म, आ हा अव्यय जोडून सन आजन्म, म्हणजे त्याचा विग्रह केला, त्याची फोड केली, म्हणजे जन्मापासून. प्रतिदिन म्हणजेच प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिनाला, अशा पद्धतीने. कंठापर्यंत म्हणजेच आकंठ असं आपण त्या ठिकाणी दर्शवू. व्यक्तिगणिक म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे व्यक्तिगणिक ह्यामध्ये अव्यय दिसत आहे का, परंतु नाही, परंतु तरीसुद्धा आपण त्याचा अव्यय असं जोडणार प्रत्येक व्यक्तीला, आहे की नाही. प्रत्येक दारी म्हणजेच दारोदारी. दारोदारी यामध्ये सुद्धा शब्दाचा अव्यय दिसत नाही, म्हणजे प्रत्येक लावला आपण दारी, म्हणजे प्रत्येक दारी असा आपण ह्या शब्दामध्ये त्याचा उल्लेख करणार मित्रांनो. तर यामध्ये काही सामासिक शब्द त्याचा विग्रह केलेला आपण पाहिलं, जसं की यथाशक्ती, शक्तीप्रमाणे, गैरहजर, हजेरीशिवाय, पावलोपावली, प्रत्येक पावलावर, अशा पद्धतीने. आणखी काही सामासिक शब्द असतात, अव्ययी भाव समासातील असतात. आजन्म आहे, यथाक्रम आहे, दररोज आहे, गावोगाव आहे, आमरण आहे, बिनधास्त आहे, बेपर्वा आहे, दिवसेंदिवस असंही म्हणू शकतो. प्रतिदिन हा शब्द आपल्याला अव्ययी भाव समासातीलच आहे. बिनचूक, बेशिस्त, गल्लोगल्ली, यथावकाश, दरसाल, दारोदारी, जागोजागी असे अनेक शब्द तुम्हाला अव्ययी भाव समासातच मोडले जातात मित्रांनो. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी अव्ययी भाव समास म्हणजे काय, अव्ययी भाव समासात प्रथम पद आणि द्वितीय पद कसं असतं, त्याचबरोबर अव्ययी भाव समासाची फोड कशी केली जाते, कोणता अव्यय जोडून, कसे अव्यय जोडून हा शब्द तयार झालेला असतो, या सर्व गोष्टीमध्ये आपण अव्ययी भाव समासाचा जो भाग होता हा आपण अभ्यासून घेतला मित्रांनो. याची कृती जी होती ती सोडून घेतली अव्ययी भाव समासातील. आता पुढील जे प्रकार आहेत, पुढील प्रकार ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या तासाला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. धन्यवाद.